नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश जाधव. मी आता उभा आहे के बारामती येथे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की माझ्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला आंब्याची बाग दिसते, जी आता पूर्ण मोहरावरती आहे. आज आपण बघतो की बऱ्याच शेतकऱ्यांना बागेंना मोहर येत नाही. आला तर तो जोपासावा कसा किंवा त्या अनुषंगाने त्याचं पालन पोषण कसं करावं, या अनुषंगाने बऱ्याच शेतकऱ्यांना शंका असतात. मग त्या अनुषंगाने या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. मुख्यतः तुम्ही जर बघता या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच बागेवरती किंवा पूर्ण बागेवरती मोहर आलेला दिसतोय. तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच हलक्या प्रकारची जमीन असेल किंवा मध्यम प्रकारची जमीन आहे, त्यात आता म्हणजे हलक्या जमीन जरी म्हणतो 100% मोहर आपल्याला दिसेल. मध्यम प्रकारची जमीन असेल 60 ते 70% मोहर दिसेल. काळ्या जमिनीमध्ये कुठेशी आता मोहर यायला सुरुवात झालेली असते, ज्यामध्ये आपल्याला साधारण 20 ते 30% मोहर दिसेल. म्हणजे याचं सांगायला गेलं की जसं बागेला आपला ताण बसतो, तशाच अनुषंगाने आपल्याला बागेमध्ये मोहर सेट झाले दिसेल. यामध्ये जर म्हटलं मॅक्झिमम मोहर म्हणजे जास्त जर मोहर काढायचं असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी आपल्याला आयडियल पॅक इन द सेन्स त्या बागेला एक आयडियल असा ताण साधारण जरी म्हणायचं तर नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये एक उत्तम अशा प्रकारचा ताण. त्या ठिकाणी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, हलकीशी छाटणी, ह्या गोष्टी जर आपण प्राधान्याने लक्षात घेतल्या किंवा जर केल्या, तर आपल्याला अशा प्रकारची बाग किंवा अशा प्रकारचा मोहर आपल्याला बागेवरती येतो. त्याच अनुषंगाने जर मोहर आला म्हणजे साधारण जरी म्हणायला गेलं तर आपल्याला जो मोहर आहे मुख्यतः 15 डिसेंबर किंवा 1 जानेवारी पासून आपल्याला बागेवरती मोहर दिसतो. मग त्या अनुषंगाने मोहरचं व्यवस्थापन, त्यामध्ये मोहर तयार होणं असेल, त्यामध्ये सेटिंग असेल म्हणजे पॉलिनेशन आपण जे म्हणतो, मधमाशा मार्फत त्या ठिकाणी पॉलिनेशन होणं, आणि हाच मोहर बऱ्यापैकी किंवा जास्तीत जास्त कसं सेट करता येईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांना काही शिफारस सुद्धा आपण के बारामती मार्फत देतो. त्यामध्ये फंगल इन्फेक्शन म्हणजे त्यावरती कोणत्या प्रकारचा रोग आहे किंवा कोणत्या प्रकारची किडे, त्याचं नियंत्रण किंवा ते येऊ नये त्या अनुषंगाने रोग नियंत्रण, त्याचं प्रॅक्टिस, त्यामध्ये केमिकल आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक आणि रासायनिक घटकांचा वापर करून त्या ठिकाणी मोहर व्यवस्थापन प्लस ड्रॉपिंग होणे त्या अनुषंगाने खताचं व्यवस्थापन, त्यामध्ये फोलियर ग्रेड असतील किंवा सॉइल ऍप्लिकेशन ग्रेड, त्या पूर्ण के बारामतीत आपण शेतकऱ्यांना शेड्यूल देतो. त्या ठिकाणी आपल्याला सेटिंग चांगलं घेता येईल आणि बागेमध्ये आयडियल अशा प्रकारचं आपल्याला उत्पन्न घेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या माहितीसाठी के बारामतीशी जरूर संपर्क करावा. त्या ठिकाणी तुम्हाला बागेचं आयडियल किंवा उत्तमरित्या व्यवस्थापन या संदर्भातलं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करता येईल. धन्यवाद.